भाऊ, कारण तुम्ही ज्यावेळी इथे आलात अनेकांना मी अजून धक्का विचार बसला. करतोय की तुम्ही विचारत का नाही. नाही, पण मी आभारी आहे की तुम्ही सुरुवातीलाच ह्या जे केलं, कारण शेवटी कसं आहे, राजकारणामध्ये आम्ही आहोत म्हणून आम्ही विधिमंडळामध्ये आहोत. बरोबर. विधिमंडळामध्ये आहोत म्हणून मी उपसभापती पदावरती आहोत. तर ते काही आपण डिफरन्शिएट करता येत नाही. पण मला असं वाटते काय होतं, अनेक वेळा आमचा जो प्रवास बघितला जातो तो 99 पासून तुम्ही आमदार होता, तुम्ही 2004ला परत आमदार झालात, तुम्ही 2009ला आमदार झाला, मग तुम्ही ह्या खात्याचे मंत्री झाला, या खाते मंत्री झाला, ह्या. पण 2099ला आमदार होण्यासाठी जो आमचा संघर्षाचा काळ होता खरं. ते कोणी बघणार आहेत की नाही. मी वयाच्या 20व्या वर्षामध्ये सुरुवात सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचं काम केलं. आता जे लोक सांगतायत सरकारची यंत्रणा असतात, सरकार दाबता देतात, त्या सर्व गोष्टी भोगलेत, आम्ही सहन खरं. केलेले आहेत. आणि असं करून आम्ही उभे राहून राहिलेलो आहे. अनेक वेळा असं सांगितलं जाते की तुम्हाला पक्षाने हे दिलं, तुम्हाला पक्षाने दिलं, पण आम्हाला काय दिलं त्याची चीज पण आम्ही केली ना. कारण त्यावेळी ती परिस्थिती पक्षासमोर होती, का पर्याय नव्हता. जसं उदाहरण द्यायचं असेल, मी पहिल्यांदा आमदार झालो, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळी झाल्यानंतर आम्ही पवार साहेबांवर राहायचा निर्णय घेतला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी एकमेव म्हणून निवडून आलो. खरं. आणि माझ्या विरुद्ध दत्ता राणे साहेब बरोबर. कॅबिनेट मिनिस्टरचे मंत्री होते, प्रभावी मंत्री होते. असं नाही की काही सर्वसाधारणपणे. मग एकच मी निवडून, मग का नाही आम्ही 10 लोक निवडून येऊ शकलो असतो. मी समजू शकतो का मोठी लाट होते आणि त्याच्यामध्ये आम्ही सहज निवडून आलो. तर एक एक गोष्टीचा परिश्रम करावा लागला. 2004 साली परत तीच कसोटी होती. 2009 साली मग मात्र मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं आलं. मी पण त्यावेळी विचार केला असं, अरे मी मुंबईमधून एकमेव निवडून आलो, मला का नाही मंत्री केलं. कधी आम्ही हट्ट धरलं नाही. आणि आणि म्हणून द्यावी. आणि म्हणून काही वेळी ज्यावेळी आजही काही लोक सांगतात की आम्ही तुम्हाला हे दिलं, आम्ही तुम्हाला ते दिलं, त्यांना नम्रपणे मला सांगायचंय की तुम्ही जे दिलं त्याची चीज करण्याचं काम आम्ही केलं. तुम्ही जे दिलं त्याची परतफेड, प्रत्येक गोष्टीला दिलेल्या जबाबदारी चोख पार पाडण्याची भूमिका घेतली. एकाने सांगावं की बाबा आम्ही यांना कामगार क्षेत्राचं काम दिलं, पण हे कधी यांनी काही लक्षच दिलं नाहीये. कोणी कधीतरी सांगावं की बाबा आम्ही त्यांना विधान परिषदची उमेदवारी दिली, पण पक्षाची चोख भूमिका कधी त्यांनी मांडलेलीच नाहीये. कधीतरी त्यांनी सांगावं किंवा संघटनाची तुम्हाला जबाबदारी दिली, पण हे संघटनेमध्ये यांचं कधी लक्ष नव्हतं. तन मन धन पूर्ण परिवाराचा त्याग करून आम्ही त्याच्यामध्ये उतरून काम करण्याचं काम केलेलं आहे. तर मला असं वाटते तो पण एक भाग आहे राजकारणात. आणि म्हणून जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे मलाही धक्का होता किंवा मलाही माझी भूमिका होती आणि मला माझी वैयक्तिक इमेज पण करायची होती. कारण शेवटी एक लक्षात केलं पाहिजे आपण की माझ्या मागे काय ठाकरे आडनाव नाहीये, माझ्या मागे काय पवार आडनाव नाहीये. मी जे आहे ते मी आहे आणि मला रोज कष्ट करावं लागेल, तरच माझं नाव राहील, माझं काम राहील, लोकांसमोर दिसेल. माझ्यासमोर पर्याय असा होता किंवा आपण इतिहास जमवायचं का इतिहास काहीतरी घडवायचं. आणि ज्यावेळी असा प्रसंग आला की माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी हेरलं आणि ते कामाच्या माध्यमातून, मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगेन की का मी त्यांच्याकडे आकर्षित झालो. कारण गिरणी कामगारांचा दरवर्षी मोर्चा होतो, मुंबईत घरं मिळाली पाहिजे, आम्ही पण करायचो. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की लोकप्रतिनिधी कंटाळायचे, बोले भाऊ आता किती वर्ष तेच तुम्ही आम्हाला घेऊन जाणार आणि तीच भाषणं करायची का, हे करे. नाही नाही, चला हो, एवढे हजारो लोक थांबलेले आहेत, राज्यभरातली लोक, या मुंबईचे संयुक्त लढामध्ये ज्यांनी योगदान दिलेले हे कामगार आहेत, त्यांनी कोणाकडे आशा करायची, आपल्याकडे करायची. म्हणजे आम्हाला जाऊन विनंती करून घेऊन यावं लागायचं. तो विषय संपला होता आमच्या दृष्टिकोनातून. पण आम्ही परत ताकदीने उभं राहिलो, विरोधी पक्ष राहिलो नाही. आणि ज्यावेळी आम्ही ही मागणी केली आणि शिंदे साहेबांनी आम्हाला उदय सामंत आणि प्रसाद लाड गेल्यानंतर आम्हाला सांगितलं, मी त्यांना बोललो नाही, मला शिंदे साहेबांचीच भेट पाहिजे किंवा मुख्यमंत्री. 12:30-1 वाजता ते आम्हाला भेटले. त्यांनी समजून घेतलं, तुला मला जरा 2 दिवस द्या, आपण बैठक लावू. 2 दिवसात बैठक लावली आणि मुंबईमध्येच घरं कशी मिळेल ही संकल्पना त्यांनी मांडण्याची काम, आमची जी मागणी होती ती मंजूर करून घेण्याचं काम केलं. मग बेस्टचा संप झाला, अशीच परिस्थिती होती. म्हणजे असे 5-6 उदाहरणं या काळामध्ये माझ्यासमोर डोळ्यासमोर आले. मग माझ्यासमोर मनामध्ये होतं की ठीक आहे, मी माझा स्वार्थ बघतोय किंवा बघण्याचा प्रयत्न करतोय म्हणून मी इकडे आहे, पण असं जर मी ठेवलं तर माझ्या स्वार्थ कुठे होता. म्हणजे माझ्या समोरचा महत्वाचा प्रश्न असा आहे की जी व्यक्ती माझी मंत्री राहिलेली आहे, जिनं चळवळ पाहिली, जिनं इतका काळ विधानसभा गाजवली, निवडून आल्यात लोकांमधून, वरळीसारख्या मतदारसंघातून, ती व्यक्ती
ज्यावेळी तुम्ही उभाटामध्ये गेलात त्यानंतर एक सायझेबल टाइम असा होता की भाऊ तुम्ही काही काम करताना आम्हाला किंवा तुमचं काम हे संघटनेचं असेल मात्र ते आम्हाला जसे भाऊ पाहत होतो आम्ही लोकांमध्ये लोकांसाठी म्हणून काम करणारे आज रेडी रेकनर असो किंवा या सगळ्या योजना तुम्ही घेऊन आलात रेराचा. ती व्यक्ती रेराच्या योजना असतील किंवा अनेक ग्रीन गणेशा अशा सगळ्या योजना तुम्ही घेऊन आला ती व्यक्ती एक सायझेबल टाइम काही करत नव्हती किंवा तिला करू दिलं जात नव्हतं. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की दिला जात नव्हता असं मी कोणावरती खोटा आरोप करणार नाही, पण काय आलं की ज्या अर्थी मी निर्णय घेतला की ठाकरे कुटुंबातला एक व्यक्ती जर या मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये यायचं तर याला विरोध केलं पाहिजे का आपण त्याला साथ दिली पाहिजे, मी साथ देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून ते नेहमी फ्रंट तेच राहिले. पण बॅक ऑफ माइंडमध्ये आज बीडी चाळीचं डेव्हलपमेंट असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील किंवा आता रिडेव्हलपमेंटचे विषय चालले, स्लमच्या मोठ्या प्रमाणात रिहॅबिलिटेशन चाललेलं आहे, त्यावेळी ज्यावेळी वाटलं त्यावेळी मार्गदर्शन करून घेऊन आपण दिले. पण आपण म्हणता ही गोष्ट खरी आहे, पण मी कमीपणा कधी लेखलं नाही. कारण मला अनेक वेळा लोक सांगितले की साहेब तुम्ही पवार साहेबांबरोबर फिरणारे माणसं, तुम्ही कालच्या पोराबरोबर तुम्ही फिरताय. मला नाही, आम्ही ठरवलं ना की या नेतृत्वाला घडवायचं तर आम्ही साथ दिली. पण नेतृत्वाने जी संधी मला दिली त्या संधीचा सोनं देखील केलं. पण मी जसा उल्लेख करत होतो की मी स्वार्थ हा शब्द असा वापरत होतो की ज्यावेळी अशी भूमिका घेतली त्यावेळी माझ्या इतर लोकांचा जो स्वार्थ म्हणा, इतर लोकांची जी भूमिका होती, कारण माझ्याबरोबर चळवळीतली लोक जोडलेले आहेत. मला काय आलं संकुचित फक्त काहींनी तो वरळी पुरताच किंवा एका आमदार पुरता ठेवलेला, पण तसं माझं काम राहिलं नाही किंवा माझ्यावरती हजारोने लाखो कुटुंब, जसं की 1 लाख गिरणी कामगार आहेत, ते आज त्यांनी कोणाकडे आशा बघावी, तर माझ्याकडेच बघतोय ना काय मी करणार आहेत, काय आपल्याला करणार, कारण त्यांचं नेतृत्व मी करतोय. 35-40 हजार BSTचे कामगार आहेत मुंबईतले, त्यांनी कोणाकडे बघावी, त्याचं नेतृत्व मीच करून 4 दिवस जे संप झाला ते संप घडल्यानंतर ते संप मिटवलं. 3,000 रुपये पगारवाढ त्यांना इंट्रीम दिली. कॉन्ट्रॅक्ट कामगारांना तर नियमामध्ये नाही आहे पैसे देणं, तरी देखील 2,000 वाढ ते एकनाथ शिंदेजींच्यामुळे दिली. तर ह्या गोष्टी ज्यावेळी ज्या बदलत गेल्या केल्या गेल्या तर मला असं वाटलं की बाबा ह्या ज्या घटकाला मी न्याय देऊ शकत नाही. आणि मग जर माझी भूमिके बदलीमुळे जर त्यांना न्याय मिळत असेल आणि राज्यभरातले जे अनेक जे वेगवेगळे विषय जे माझ्याकडे आहेत समाजाचे आहेत, जसं सामाजिक न्याय म्हणून मी खात्यात मी मंत्री होतो, रमाई घरकुल योजना आणणारापैकी मी एक त्या काळामध्ये होतो. तर ती जी वर्ग जी बघतात त्यांना असं वाटतं की त्यावेळी त्यांनी केलं, आता तो काय करू शकतो का, म्हणून ज्यावेळी हा बहुमान मला देण्याचं काम सन्मान्य एकनाथ शिंदेजी, श्रीकांत शिंदे पण देखील मला खूप आग्रह धरला आणि खूप आम्ही एकमेकांशी आग्रह धरण्यापेक्षा दोन्ही बाजूनी होतं. असं नाही का त्यांनी आग्रह धरला म्हणून मी घेतलाच नाही, पण या दोन्ही ज्यावेळी त्यावेळी मला असं वाटलं की एवढं मोठं बहुमान माझ्यासारखं सर्वसामान्य या क्षेत्रामध्ये काम करणारा याला कुठचा राजकीय वारसा नाही आणि त्या पदावरती बसल्यानंतर जर मी लोकांना न्याय देऊ शकतो तर तो स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून मी भूमिका